नमो बुद्धाय, जय भीम। महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी संपूर्ण भारतभर संघर्ष चालू आहे, मोर्चे चालू आहेत। बुद्धगया ही बौद्धांची, बुद्धगया महाबोधी विहार ही बौद्धांचीच हक्क असलेलं विहार आहे आणि या विहारावरती आज तागायत कुणाचा ताबा होता आहे किंबहुना आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे। तुमच्या मंदिरात तुमचा पुजारी असतो, त्याप्रमाणे आमच्या विहारामध्ये आमच्या विचारांचा, आमच्या धर्माचा, धम्माचा तिथे अस्तित्व असणं गरजेचं आहे। आमची माणसं तिथे असणं गरजेचं आहे। महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून उद्या मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये मोर्चा आहे। या मोर्चामध्ये तमाम भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या, तथागत गौतम बुद्धांना मानणाऱ्या आणि महापुरुषांच्या विचारांना, महामातांच्या विचारांना मानणाऱ्या प्रत्येक अनुयायांनी येणं गरजेचं आहे। या मातीत बुद्ध, या जर मातीमध्ये महापुरुषांचे विचार शिल्लक राहिले, या जर मातीमध्ये बुद्धाचे विचार शिल्लक राहिले तर इथला समतावाद जगेल, इथला विषमतावाद संपेल, इथला मनुवाद संपेल आणि हो, पुन्हा या मातीतल्या बुद्धाला, पुन्हा या मातीतल्या बौद्ध धम्माला ताकद देण्यासाठी, बळकटी देण्यासाठी, महाबोधी विहार ताब्यात घेण्यासाठी उद्या सकाळी मोर्चा आहे आझाद मैदानावरती। आपण आझाद मैदान मुंबईमध्ये आपण सगळ्याच धम्म बांधवांनी, आंबेडकरवाद्यांनी, महापुरुषाच्या विचाराला मानणाऱ्यांनी एकजुटीनं हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, अशी बुद्ध फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई, सगळ्याच महापुरुषांचा विचाराचा, अण्णाभाऊंच्या विचाराचा एक अनुयायी म्हणून मी आपल्याकडे विनंती करतो। मोठ्या संख्येनं आपण उद्याच्या आझाद मैदान मुंबईवरील सकाळच्या मोर्चाला 11 वाजताच्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहा, ही आपल्याला विनंती। जय भीम, जय भारत, जय बुद्ध, नमो बुद्धाय।